नमस्कार. कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका खूप मोठ्या आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत, महाराष्ट्राच्या कांदा शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाबद्दल. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस असं काय घडलं की बाजारात कांद्याचे भाव अचानक कोसळले? शेतकऱ्यांच्या मनात भीती का आहे आणि इथून पुढे काय होणार? चला, या सगळ्याची उत्तरं शोधूया. हा आकडा बघा, फक्त 900 रुपये प्रति क्विंटल. ही फक्त एक संख्या नाहीये, तर शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी परिस्थिती आहे. लासलगावसारख्या आशियातल्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत जेव्हा भाव 1000 रुपयांच्या खाली जातो, तेव्हा समजून घ्यायचं की संकट खूप मोठं आहे. ही खऱ्या अर्थानं एक धोक्याची घंटा आहे. आणि हाच तो प्रश्न आहे जो आज प्रत्येक कांदा उत्पादकाच्या मनात घर करून बसलाय. अहो, सरकारने निर्यातीसाठी सबसिडी पण कायम ठेवली, तरीही बाजारातले भाव का वाढत नाहीत? कुठेतरी पाणी मुरतंय का? चला, या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि सत्य शोधून काढूया. पण या सखोल विश्लेषणात पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती. जर आपल्याला कांदा बाजाराबद्दल अशीच अचूक आणि तटस्थ माहिती हवी असेल, तर आपल्या हक्काचं चॅनल कृषी साथीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, तो जो बेल आयकॉन आहे ना, तो नक्की दाबा, म्हणजे आमची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही जी अचानक घसरण झाली आहे, त्यामुळे आज बाजारात काय परिस्थिती आहे आणि यावर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय आहे. शेतकऱ्यांचा संताप इतका वाढला की त्यांनी लासलगावमधले लिलावच बंद पाडले, आंदोलनं केली, बाजार बंद ठेवला. पण दुर्दैव बघा, या कशाचाही दरांवर काहीही सकारात्मक परिणाम झाला नाही. दर जसेच्या तसे पडलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधली अस्वस्थता उलट आणखीनच वाढली आहे. आता नाण्याची दुसरी बाजू बघूया. म्हणजे हे जे व्यापारी आणि निर्यातदार आहेत, त्यांच्या मते ही घसरण का झाली, त्यांचं काय म्हणणं आहे? बाजाराचं हे गणित त्यांच्या नजरेतून समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. तर बघा, कारणं काही एक दोन नाहीयेत, ती बरीच आहेत. एक तर होळीच्या सणामुळे बाजारात एक प्रकारची सुस्ती आली. त्यातच बंगालच्या एका नवीन कांद्याने स्पर्धा वाढवली. देशातली मागणी कमी झाली, बांगलादेशला होणाऱ्या निर्यातीत अडचणी आल्या आणि या सगळ्यात कळीचा मुद्दा ठरला तो म्हणजे मागणीपेक्षा कित्येक पटीने वाढलेला पुरवठा. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि बाजार खाली आला. आता तुम्हाला वाटेल, होळीची सुस्ती म्हणजे नेमकं काय? तर बघा, उत्तर भारतात होळी हा खूप मोठा सण आहे. या काळात तिकडची सगळी मोठी राज्य जवळपास 5 ते 6 दिवस पूर्णपणे बंद असतात. वाहतूक, लोडिंग सगळं काही ठप्प. याचा थेट परिणाम आपल्या मालाच्या वाहतुकीवर होतो आणि बाजारपेठ अक्षरशः शांत पडून राहते. आणि हे कमी होतं की काय, म्हणून बाजारात एका नवीन स्पर्धकाची एंट्री झालीये. पश्चिम बंगालचा सुख सागर नावाचा कांदा. हा कांदा आता बिहार, आसामसारख्या राज्यांमध्ये पोचायला लागलाय आणि तोही कमी वाहतूक खर्चात. त्यामुळे झालं काय की ज्या राज्यांमध्ये आधी महाराष्ट्राच्या कांद्याला मोठी मागणी होती, ती आता कमी झाली. आणि हे चित्र बघा, सगळं काही अगदी आरशासारखं स्पष्ट होईल. एका बाजूला पुरवठ्याचे डोंगरच्या डोंगर उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला मागणी खूपच कमी आहे. अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे, जेव्हा पुरवठा मागणीपेक्षा जास्त होतो तेव्हा भाव कोसळतात आणि सध्या नेमकं तेच घडतंय. बरं, या सगळ्या गोंधळात सरकार काय करतंय? सरकारची भूमिका काय आहे? त्यांच्या धोरणांमुळे काही संभ्रम निर्माण झालाय का? चला आता यावरही एक नजर टाकूया. ही टाईमलाईन बघा. असं नाहीये की सरकारला कल्पना नव्हती. 15 दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी मंत्र्यांना निवेदनं दिली होती. पण झालं काय की 23 तारखेला सबसिडीबद्दल एक चुकीची बातमी आली आणि बाजारात भीती पसरली. नंतर सरकारने ती चूक सुधारली, पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान होऊन गेलं होतं. आणि आजतागायत सरकारकडून कोणताही ठोस उपाय जाहीर झालेला नाहीये. आता शेतकरी या तात्पुरत्या मलमपट्टीवर खुश नाहीत. दरवर्षी हेच संकट येतंय. त्यामुळे त्यांना आता यावर एक कायमस्वरूपी तोडगा हवाय आणि त्यासाठी शेतकरी नेते पुढे येतायत. शेतकरी नेते गणेश निंबाळकर यांचा हा सवाल अगदी थेट आणि प्रत्येकाला विचार करायला लावणार आहे. ते विचारतायत की जर पेट्रोल डिझेलचे भाव ठरवले जाऊ शकतात, तर शेतकऱ्याच्या घामाचं, त्याच्या कांद्याचं किमान मोल म्हणजे 20 रुपये किलो तरी का ठरवलं जाऊ शकत नाही? हीच त्यांच्या आंदोलनाची मुख्य मागणी आहे. आणि यावर उपाय म्हणून ते भावांतर योजनेचा प्रस्ताव मांडत आहेत. ही योजना समजायला खूप सोपी आहे. बघा, सरकारने किमान भाव ठरवायचा, समजा 20 रुपये. शेतकऱ्याने आपला माल बाजारात विकायचा, समजा त्याला 12 रुपये भाव मिळाला. तर मग या दोघांमधला जो फरक आहे म्हणजे 8 रुपये, तो सरकारने थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायचा. किती सोपं आहे आणि यामुळे शेतकऱ्याचं नुकसान टळेल. चला,
आता सगळ्यात महत्त्वाच्या आणि कळीच्या मुद्द्यावर येऊया. हे सगळं ठीक आहे, पण आज या क्षणी शेतकऱ्याने काय करावं? माल विकायचा की थांबायचं? तज्ज्ञांचा सल्ला काय आहे? आता बघा, शेतकऱ्यांपुढे 2 रस्ते आहेत. पहिला, माल पूर्णपणे रोखून धरायचा. पण यात धोका हा आहे की लाल कांद्याला कोंब फुटून तो सडू शकतो, म्हणजे 100% नुकसान. आणि दुसरा मार्ग म्हणजे माल बाजारात आणायचा, पण एकदम नाही तर हुशारीने, थोडा थोडा करून. आणि म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला अगदी स्पष्ट आहे. बाजारात कांदा आणण्याची प्रक्रिया थांबवू नका, कारण त्याने बाजाराचं चक्रच थांबून जातं. त्याऐवजी पुढचे 5-6 दिवस फक्त थोड्या थोड्या प्रमाणात माल बाजारात आणा. यामुळे काय होईल की पुरवठा नियंत्रणात राहील आणि भाव आणखी कोसळणार नाहीत. आणि आता या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण हे पाहूया की पुढच्या 5 ते 8 दिवसांसाठी बाजाराचा अंदाज काय सांगतोय. सगळ्यांच्याच मनात धाकधूक आहे की होळी संपल्यावर जेव्हा बाजार पुन्हा पूर्णपणे सुरू होईल तेव्हा तरी कांद्याच्या भावात काही सुधारणा दिसेल का? तर व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार पुढच्या काही दिवसात चित्र असं दिसू शकतं. हलक्या प्रतीच्या मालाला 600 ते 800 रुपये दर मिळू शकतो. जो चांगला आणि निर्यात करण्यायोग्य माल आहे त्याला 900 ते 1300 रुपये मिळतील आणि अगदीच जो सर्वोत्तम माल असेल त्याला क्वचित 1400 रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर होळी संपल्या लगेच भाव वाढतील अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. बाजाराची सगळी व्यवस्था पुन्हा रुळावर यायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे पुढचे 5 ते 8 दिवस भाव कमीच राहण्याचा अंदाज आहे. तर ही होती आजची सविस्तर माहिती. आम्हाला आशा आहे की यामुळे तुम्हाला परिस्थिती समजून घ्यायला नक्कीच मदत झाली असेल. कांदा बाजारातील प्रत्येक लहान मोठ्या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपलं YouTube चॅनल कृषी साथीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.